नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर मी दीपक रेगे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या मान ना मान मैं तेरा मेहमान या कथासंग्रहातली कथा आणि कथेचं नाव आहे साईड इफेक्ट. ऐकूयात साईड इफेक्ट काय आहेत, पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकच विनंती करतो, श्रोते हो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात साईड इफेक्ट. परवापर्यंत राजा कानविंदेचे कान त्याच्या चेहऱ्यावरच्या कपाळ, डोळे, नाक, ओठ, हनवटी इत्यादी अवयवांना साजेशा आकाराचे होते. पण अचानक एक दिवशी आपल्या कानांची लांबी वाढू लागली का काय असा संशय त्याला आला. त्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे आरशासमोर उभं राहून राजा आपल्या गालफाडावरचे दाढीचे खुंट नावाचं कुरण साफ करत होता. अकस्मात त्याचं लक्ष कानांकडे गेलं. चमकला की तो. आपल्या मागे एखादा लांब कान्या उभा आहे का काय म्हणून त्यांनी पडदिशी मागे वळून सुद्धा बघितलं. पण आपल्या मागे कोणी उभा सोडा आडवा सुद्धा नाहीये हे त्याच्या लक्षात आलं आणि त्याच्या कपाळावर चिंतेच्या आठ्या झळकल्या. त्यांनी पुन्हा एकदा आपल्या कानांकडे लक्षपूर्वक बघितलं. आपल्या कानांची लांबी नेहमीपेक्षा थोडी जास्त झाली का काय. त्यांनी लगेच निर्णय घेतला. आपले दोन्ही कान अंडर ऑब्झर्वेशनला घ्यायचे. पुढचं काही सुचेना असं झालं की डॉक्टर मंडळी अंडर ऑब्झर्वेशनचा सल्ला देतात का नाही, तेच आपणही करायचं. आपल्या कानांचं सखोल निरीक्षण करायचं. आणि हे काम दुसऱ्या तिसऱ्यावर सोपून उपयोगाचं नव्हतं. दुसऱ्या कोणाला सांगितलं तो नेईल हसण्यावारी आणि काहीच करणार नाही. किंवा मोठ्यांदा हसून हो 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 तुझ्या कानांना आता लवकरच गाढवाच्या कानांना एवढी लांबी प्राप्त होईल याबद्दल माझी खात्री पटली बरं का, असलं काहीतरी आचराटासारखं बोलेल आणि गप्प न बसता ती गोष्ट जगजाहीर करून टाकेल आणि मग आपली पंचायत होईल. त्यापेक्षा आपण आपली खात्री करून घ्यावी हे उत्तम. ठरवून टाकलं राजाने, अगदी पक्क ठरवून टाकलं. आपण स्वतःच आपल्या कानांचं निरीक्षण करायचं आणि मुख्य म्हणजे या बाबतीत कुणाला काहीही सांगायचं नाही. फायनल. अगदी या कानाचं त्या कानाला कळणार नाही इतकी खबरदारी घेऊन हे काम हातावेगळं करायचं. एखादा विचार डोक्यात शिरला ना की तो प्रत्यक्षात आणण्याच्या बाबतीत राजा विलक्षण तत्पर होता. तो लगेच लागला कामाला. एक फुटपट्टी, कागद, पेन्सिल घेऊन त्याने आपल्या कानांची मापं काढली. तारीख टाकून डायरीत नोंद करून टाकली. त्यानंतर पुढचे 3-4 आठवडे त्याने हाच क्रम ठेवला आणि 4थ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी आपल्या कानांच्या लांबीच्या चार्टवरनं नजर फिरवताना त्याच्या लक्षात आलं की आपले कान लांब होत आहेत. अगदी सुतासुतानं त्यांची लांबी वाढतीये. मग मात्र आमचा राजा घाबरला. आपल्या कानांची लांबी वाढणार, अगदी वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळाच्या थाटात वाढणार. बापरे बापरे बापरे, खरोखर तसं झालं ना तर आपल्याला कोणाला तोंड दाखवायला जागा नाही. सगळे आपल्या कानांकडे टक लावून बघणार आणि हसत बसणार. मग राजानं ठरवलं कुणाचा तरी सल्ला घ्यायचा. राजाचं एक होतं, लोकांचे सल्ले घ्यायला त्याला फार आवडायचं. विशेषतः सल्ला देणारा चेहरा लांब करून दुड्ढाचार्याचा आ म्हणून सांगायला लागायचा ना, तेव्हा तर राजा विलक्षण रोमांचित व्हायचा. सल्ला देणारा शेवटी आवर्त घ्यायला लागला की राजा खिन्न व्हायचा. राजा विचार करायला लागला कुणाचा बरं सल्ला घ्यावा. त्याला सर्वप्रथम त्याची बायको राणी आठवली. लग्न झाल्यानंतर जवळजवळ सगळ्याच बाबतीत तो राणीचा सल्ला घ्यायचा. लग्न यशस्वी व्हायला हवं असेल तर नवरी मंडळींनी आपापल्या बायकोचा सल्ला घ्यायलाच हवा असं त्याचं प्रामाणिक मत होतं. प्रस्तुत प्रश्न तर कानांच्या लांबीचा होता. या बाबतीत सर्वप्रथम राणीचाच सल्ला घ्यायला हवा. एक म्हणजे तो प्रश्न त्याच्या इतका तिच्याही बाबतीत तितकाच महत्त्वाचा होता. लांब कन्या नवऱ्याची बायको म्हणून तिला कोणी संबोधायला लागलं तर तिलाही ते अजिबात आवडलं नसतं. दुसरी गोष्ट गुप्ततेची. या बाबतीत राणी इतकी गुप्तता कुणीच पाळली नसती. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कानांची लांबी वाढण्याच्या बाबतीत राणीचाही हात असावा अशी त्याला रास्त शंका होती. कारण राणीला एक वाईट सवय होती हो. ती संधी सापडेल ना तेव्हा राजाचे कान उपटायची.
सर्वसाधारण बायका आपापल्या नवऱ्याचे कान उपटतात, नाही असं नाही, पण ते लाक्षणिक अर्थानं. पण राणीचा लाक्षणिक अर्थावर अजिबात विश्वास नव्हता. प्रत्यक्षात राजाचे कान स्वहस्ते उपटण्यासाठी आपल्या आईबाबांनी आपल्याला जन्माला घातलं. इतकंच नाही तर राजा नावाच्या नरपुंगवाशी आपलं लग्न जुळवून आणलं, हे तिचं प्रामाणिक मत होतं. राणी उठता बसता अगदी निसताना सुद्धा राजाचे कान ओढायची. सकाळी राजाला झोपेतनं जागं करताना ती त्याचे दोन्ही कान आपल्या दोन्ही हातांच्या बोटांच्या चेपटीत पकडून गदा 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 हलवायची. राजाला जगातल्या सगळ्या नवरे मंडळींप्रमाणे चहा पिता पिता वर्तमानपत्र वाचायची सवय. त्या घातक सवयीचं समूळ उच्चाटन व्हावं या सदहेतून ती त्याचे कान ओढून त्याचं लक्ष कपातल्या चहाकडे वेधत असे. राजाला आता आंघोळीला जाताना टॉवेल न्यायचा हमखास विसर पडायचा. सगळे आंघोळ उरकल्यानंतर अंग कोरडं करण्याकरता टॉवेल नावाच्या गोष्टीची गरज भासते ही गोष्ट त्याच्या लक्षातच यायची नाही. आणि ती गोष्ट लक्षात आली आंघोळ झाल्यावर की न्हाणीघरातनं टॉवेल टॉवेल म्हणून ओरडायला लागायचा. त्याची ती सवय राणीला अजिबात आवडत नसे. त्यामुळे टॉवेल त्याच्या हातात देता देता किंचित उडी मारून ती राजाचे कान ओढी आणि म्हणे, उद्यापासनं टॉवेल न्यायची आठवण व्हावी म्हणून कान ओढतीये. पण राजाला आमच्या टॉवेलची आठवण कधी व्हायचीच नाही आणि राणी त्याचे कान ओढले वाचून त्याच्या हातावर टॉवेल ठेवायची नाही. ऑफिसला जाताना ती राजाला आपलं निसटतं चुंबन घेऊ द्यायची आणि त्या बदल्यात आपल्या परीनं किंचित रोमांस म्हणून त्याचे कान ओढायची. संध्याकाळी तो घरी आल्यावर नेहमीपेक्षा लवकर आला तर कौतुक म्हणून आणि उशिरा आला तर शिक्षा म्हणून त्याचे कान ओढायचीच. तो ठरलेल्या नेमक्या वेळी आला तर अमिताभसारखा वक्तशीर माणूस म्हणून त्याचे कान ओढायची. आणि रात्रीची जेवणाहून जवळजवळ झोपायची वेळ झाली की मग तर ती आणि राजाचे कान. थोडक्यात सांगायचं ना तर राजानं आपले कान राणीच्या हवाली केलेले होते. त्यामुळे आपले कान लांब होण्याच्या प्रक्रियेत राणीचाच हात असल्याचा निष्कर्ष राजाने काढला आणि तिचा सल्ला घेण्यासाठी तिला हाक मारली. राणी कमरेवर हात ठेवून त्याच्यासमोर उभी राहिल्यावर तो म्हणाला, राणी, पाहिलंस का तू माझ्या कानांचं काय केलंयस ते? हे काय केलं बाबा मी? असं म्हणत राणीचे हात त्याच्या कानाच्या दिशेनं वळले. तेव्हा ते हात आपल्या हातात घेत राजा म्हणाला, राणी, अगं माझ्यावर फार संकट आलंय ग. कसलं संकट रे बाबा? काय मुद्रांक घोटाळ्यात तू स्वतःला अडकून नाही ना घेतलं? राणीने घाबरून विचारलं. छे ग. राजानं तिची भीती व्यर्थ ठरवून टाकली. मग तू एखाद्या धनाढ्य माणसाला SMS पाठवून 50 कोटी रुपयांची खंडणी दे नाहीतर तुझा जीव घेतो अशी धमकी नाही ना दिली बाबा? राणीनं त्याला परत विचारलं. तो म्हणाला, नाही ग, तो SMS पाठवतात कसा हे मला माहीत नाही आहे. राजाने आपली अडचण तिला बोलून दाखवली. मग पूरग्रस्तांना मदत देण्याची कार्यवाही करता करता त्यातली मोठी रक्कम तू स्वतःच्या खिशात घालताना सापडला नाहीस ना रे? राणी त्याच्या पायजाम्याच्या खिशाकडे संशयानं बघत म्हणाली. अगं राणी, तू काय बोलतेस? अगं तुझं डोकं टाळ्यावर आहे ना ग. राजा वैतागला. अरे मग संकटात आहेत म्हणतो, ते कुठल्या संकटात? अगं राणी ऐक ना, माझ्या कानांची ना लांबी वाढायला लागली ग. किंचित रडक्या आवाजात राजाने सांगून टाकलं. काय 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 म्हणाला, सांग बरं? राणीनं खात्री करून घेण्याकरता विचारलं. नीट ऐक आता कान देऊन. माझ्या या कानांची लांबी वाढायला लागली आहे, कणाकणानं वाढायला लागली आहे. एक दिवशी माझ्या कानांची लांबी इतकी वाढली असेल की गाढवाच्या कानात आणि माझ्या कानात फारसा फरक म्हणून राहणार नाही ग. केविलवाणा चेहरा करून राजा म्हणाला. आपल्या या लाडक्या नवऱ्याला खुळबेळ लागलाय का काय म्हणून राणीने त्याच्या डोळ्यात लक्षपूर्वक बघितलं आणि ती उगाचच गंभीर भाव धारण करत म्हणाली, असं का तुला वाटतंय? अगं नुसतं वाटत नाही राणी, माझी खात्री झाली आहे. हा बघ चार्ट. राजानं डायरीतलं एक पान तिला दाखवलं. चार्ट? कसला रे बाबा चार्ट? अगं माझ्या कानांच्या लांबीच्या नोंदी या चार्टमध्ये मी टिपून ठेवल्या आहेत. गेल्या 3 आठवड्यात बघ कसा फरक पडलाय तो. राजाने योग्य ते स्पष्टीकरण देऊन टाकलं. बघू इकडे दे मला. असं म्हणत राणीनं राजाचं डोकं खाली घेतलं. त्याच्या कानाच्या पाळीला हलकासा चावा घेत ती म्हणाली, खरंच की रे, तू कधी कधी जे काही बोलतोस ना तेव्हा मला नेहमी संशय येतो की तू मागच्या जन्मी गर्दभ राज असावास. आज तुझे कान बघून माझी खात्री पटली बरं का. राणी, अगं मामला सिरियस आहे ग, सिरियस आहे मामला. माझ्यावर कोण संकट कोसळू बघतोय आणि तू मस्करी काय करतेस?
अरे गंमत केली राजा. हे बघ तुला उगाच भास होतोय, असं होतं कधी कधी. विसर ना ते सगळं. राणीने आपली त्याची समजूत काढायचा प्रयत्न केला. अगं भास कसा होईल, या नोंदी काय दर्शवत आहेत. हे बघ मी असं करते, उद्यापासून मी स्वतः नोंदी ठेवते, खात्री करून घेते. ठीक आहे ठीक आहे, कर तुझ्या मनाचं समाधान. पण एक गोष्ट निश्चित आहे, माझ्या कानांची लांबी वाढतीये. दुसऱ्या दिवसापासून राणीच्या नेहमीच्या घरकामात आणखीन एका कामाची भर पडली. राजाच्या कानांची लांबी मोजायची, डायरीत नोंदवून ठेवायची. तिनं ते काम इतर कामांप्रमाणे अगदी मन लावून केलं आणि महिनाभराच्या नोंदीवरनं नजर फिरवताना तिच्या लक्षात आलं की राजाला आलेला संशय 100% खरा आहे. त्याच्या कानांची लांबी खरोखर वाढतीये. अगं आहे ग, आता काय करायचं. आईला फोन करून तिच्या कानावर घालायचं का. पण नको, आईला कळलं की बाबांना कळायला 1 मिनिटाचा सुद्धा अवधी लागणार नाही. आणि आपले एकुलत्या एका जावयाचे कान लांब व्हायला लागलेत म्हटल्यावर त्यांचं BP शूट होईल. आणि असं अचानक BP शूट होणं वाईट ना. अर्धांगाचा किंवा हृदयविकाराचा झटका नक्की. अगं आहे काय, नको नको नको. हे बघ आपण घरगुती उपाय करून बघूया. राणीने सुचवलं. राजा डाफरला. हे बघ तुझ्या घरगुती उपायांवर ना माझा अजिबात विश्वास नाही आहे. अगदी साधी सर्दीसुद्धा तुझ्या घरगुती उपायांनी बरी होत नाही. तिथं या माझ्या नव्या व्याधीवर कसला गुण पाडणार आहे. मला तर वाटतं एखादा एक्सपर्ट गाठला पाहिजे. अरे पण तो पुष्कळ पैसे घेईल की रे. अगं तुला पैसे महत्त्वाचे आहेत का माझे कान महत्त्वाचे आहेत. तुझ्याकडे मेडिक्लेमची पॉलिसी आहे का रे. नाही ग बाई, ती मेडिक्लेमची पॉलिसी नाही घेतलेली. अरे मग तो पॉलिसीवाला नेहमी चक्रा मारतो आपल्याकडे. पॉलिसी घ्या म्हणत असतो. डोळ्यात पाणी आणून सांगतो रे तो. खरं म्हणजे तुझ्या भल्यासाठी तो सांगत असतो, पण तू त्याला उडवून लावतोस. आता पडली का नाही त्याची गरज. हे बघ पण मी त्याला नको म्हणतो ते तुझ्या सल्ल्यावरनं ना. राजाने राणीचा मुद्दा उडवून लावला. हां पण पॉलिसी आली म्हणजे हप्ते आले की पैसे भरणं आलं. आणि वर्षभरात काहीही झालं नाही तर गेले का नाही तुझ्या खिशातले पैसे त्यांच्या तिजोरीत, असं तूच म्हणाला होतास का नाही. बाजी उलटवण्यात राणी कमी नव्हती बरं का. हे बघ क्षुल्लक वाद घालायची ही वेळ नाही आहे. इथे माझा कान क्षणाक्षणाला लांब होत आहेत आणि तुला वाद कसला सुचतोय ग. हे बघ असं कर, आधी पॉलिसी घे, त्यानंतर थोडा अवधी जाऊ दे, मग आपण उपाय करू. कसं. हां आणि त्या अवधीत माझ्या कानांची लांबी खूप वाढली तर काय करायचं. त्याकरता उपाय आहे ना माझ्याजवळ. म्हणजे असं आहे की तो उपाय मला आत्ताच सुचला आहे बरं का. काय आहे उपाय तो तरी सांग ना पहिले. काम कर ना, तू फेटा बांध ना, फेटा. सरदारजींसारखा फेटा बांध डोक्यावर. फेट्यात तुझे कान अलगद लपतील. तू लंबकर्ण झालायस याची कोणाला कल्पना सुद्धा येणार नाही. राणी त्याच्याकडे नव्या उत्साहानं बघत म्हणाली. नाही नको तो फेटा ते फेटा माझ्या चेहऱ्याला शोभत नाही. राजाने राणीची फेटेची आयडिया उडवून लावली. अरे इतके सरदारजी फेटा बांधतात, तो काय त्यांना शोभतो म्हणून बांधतात का ते. त्यांचाही असाच प्रॉब्लेम असेल तुझ्यासारखा. राणीनं फेट्याची आयडिया पुन्हा उचलून धरली. नको ग फेटा नको, दुसरा एखादा उपाय सुचतोय का बघ, मी सुद्धा विचार करतोच आहे. हां एक काम कर ना, तू केस वाढव, खूप केस वाढव, बायकांसारखे केस वाढव. आणि केस आहेत ना ते कानांवरनं घे. तुला मुळात कान आहेत का नाहीत याचा सुद्धा अंदाज येणार नाही कोणाला. पण केस वाढवायला घ्यायच्या आधी मला वाटतं आपले फॅमिली डॉक्टर आहेत ना, डॉक्टर खटखटे, त्यांना आपण भेटूयात, त्यांचा सल्ला घेऊयात. नाही ग त्या डॉक्टर खटखटेच्या कटकटी खूप असतात. चक्र माहिती. मुख्य म्हणजे रोग्याला नेमका कुठला रोग झाला याचा पत्ता नाही लागत त्यांना. ते काय औषध देणार कप्पाळ. हे बघ कसंही असलं तरी ते आपले फॅमिली डॉक्टर आहेत. थांब मी अपॉइंटमेंट घेते त्यांची. कशाला पाहिजे अपॉइंटमेंट, माशा मारत बसलेले असतात ते. असू दे रे, अपॉइंटमेंट घेतली की बरं असतं. समज आपण अवचित गेलो आणि ते म्हणाले भेट घेऊ शकत नाही, ही वेळ माझी माशा मारायची, तर काय करणार आपण. हां हॅलो डॉक्टर खटखटे ना. राणी डॉक्टरांशी बोलायलाही लागली. अपॉइंटमेंट हवी होती डॉक्टर. थोड्याच वेळात राणीसह राजा डॉक्टर खटखटे यांच्याकडे गेला. त्याला समोर बसवून डॉक्टर खटखटेंनी बॅटरी काढली आणि म्हणाले चला आ करा आ. राजा म्हणाला डॉक्टर माझ्या घशाला काही झालेलं नाही आहे, माझे कान. मी सांगतोय तसं करा. डॉक्टर कोण आहे, तुम्ही का मी. हां मुकाट्यानं आ करा चला. खटखटे रागवले होते. राजानं आ केलं. डॉक्टर खटखटेंनी राजाच्या घशात बॅटरी मारली आणि म्हणाले चला आता जीभ दाखवा. अहो डॉक्टर माझा कान. मी येतोय तुमच्या कानांकडे हळूहळू. मला माझ्या प्रोसिजरप्रमाणे सगळं करायचं आहे. जीभ दाखवा. राजानं जीभ दाखवली.
जीभ तोंडाबाहेर काढण्यात कंजूशी का करताय? काय पैसे पडतात का जीभ बाहेर काढायला? काढा काढा, सबंध जीभ बघू दे मला. डॉक्टर खटखटेंच्या रागाचा पारा चढलेला होता. राजानं करत जितकी म्हणून शक्य होईल तितकी जीभ बाहेर काढली. पुरे पुरे पुरे, आता जीभ आत घ्या, शर्ट वरती करा. डॉक्टर खटखटेंनी स्टेथोस्कोप काढला, राजाच्या छातीवर फिरवला. राजाला व्हायला लागले गुदगुले. त्याला हसू फुटलं. तो मुक्तपणे हसायला लागला. हसू नका, हसू नका. पेशंटला हसणं शोभत नाही. तुम्ही रोगी आहात, मी डॉक्टर आहे, याचा विसर पडू द्यायचा नाही. डॉक्टर खटखटेंनी राजाला दटावलं आणि विचारायला लागले, कुठं दुखतंय? इथे का तिथे? नाही, मला मुळे कुठे दुखतच नाही आहे हो. वर काढलेला शर्ट खाली घेत राजा म्हणाला, दुखत नाही आहे? दुखत नाही आहे? मग कशाला आलात तुम्ही डॉक्टरकडे? डॉक्टर खटखटेंनी कपाळाला आठ्या घालत विचारलं, अहो डॉक्टर, माझे कान आहेत ना, कान, त्यांची लांबी वाढती आहे. राजा त्यांना म्हणाला, त्याच्या एवढाच प्रॉब्लेम आहे? काय घाबरलो होतो मी राजा भाऊ. राजा भाऊ, माझं ऐका, ऐका माझं. तुमच्या या व्याधीवर उपाय नाही. डॉक्टर खटखटे त्याच्या डोळ्यात बघत म्हणाले, म्हणजे काय काय उपाय नाही म्हणजे? मग आता काय करायचं? अहो महागाई वाढतीये, आहे कोणाकडे त्याच्यावर उपाय? तसंच आहे. हा, पण तुम्ही एक करा, डॉक्टर पितांबरेंना भेटा. ते मानसतज्ञ म्हणजे सायकॅट्रिस्ट आहेत. त्यांच्या अगाध ज्ञानाचा तुम्हाला काही फायदा होतोय का ते बघा. राजा भाऊ, हे तुम्ही मागाशी आल्या नाही का सांगायचो? उगा घसा जीभ छाती तपासत बसलो मी. वेस्ट ऑफ टाइम ओनली. आम्हा भारतीयांना वेळेचं महत्त्व कधी कळणार आहे देव जाणे रे बाबा. उगाच आवाजात खिन्नता आणत डॉक्टर खटखटे म्हणाले, अहो तेच तर मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत होतो, पण तुम्ही माझं ऐकतच नव्हतं डॉक्टर. राजा तक्रारीच्या सुरात म्हणाला, वा वा, असं कसं, असं कसं? अरे पेशंट मंडळीचं सगळं जर मी ऐकत बसलो की संपलंच ना सगळं. असो, आता तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर पितांबरेंना गाठा चला. डॉक्टर खटखटे म्हणाले, पण त्यांच्याकडे उपाय असेल ना माझ्या प्रॉब्लेमवर? राजानं राडक्या आवाजात विचारलं. ते आता सगळं तेच सांगू शकतील. मी तुम्हाला चिठ्ठी लिहून देतो, ती द्या त्यांच्याकडे. आता तुम्ही लगेच त्यांच्याकडेच जा. जाताना माझ्या सेक्रेटरीकडे माझ्या फीचे म्हणून 250 रुपये द्या. या आता. डॉक्टर खटखटेंनी स्वतः उठून दरवाजा उघडला, राजाला बाहेरचा रस्ता दाखवला. राजा बाहेर आला. डॉक्टर खटखटेंनी दिलेली चिठ्ठी राणीला दाखवत म्हणाला, बघितलं ना, या चिटोऱ्याला 250 रुपये पडले. तरी मी तुला सांगत होतो. अरे पण आपण सायकॅट्रिस्टकडे एकदम कसे जाणार? त्यांना कुणा ना कुणाचा रेफरन्स लागतो रे. चल आता आपण इथून डॉक्टर पितांबरेंच्याकडे जाऊ. आणखीन एक, आता पैशाचं तोंड बघायचं नाही. या जगावेगळ्या व्याधीतनं मुक्त व्हायचं आहे ना तुला. चल आता. राणीने बिचारीने त्याची समजूत काढली. अर्ध्या एक तासानंतर दोघंजणं डॉक्टर पितांबरेंच्या क्लिनिकमध्ये पोहोचले. त्यांच्या हातात डॉक्टर खटखटेंचं चिठोरं सरकवत राजा म्हणाला, माझा प्रॉब्लेम थोडा वेगळा आहे. घाबरू नका, घाबरू नका, त्याच्यासाठी तर मी इथं बसलो आहे. अधिकारवाणीनं डॉक्टर पितांबरे म्हणाले. डॉक्टर खटखटेंनी दिलेली चिठ्ठी वाचायला लागले. वाचता वाचता त्यांचे डोळे विस्फारले जायला लागले. राजा घाबरला. डॉक्टर पितांबरे खाली कोसळतात का काय? डॉक्टर खटखटेंनी त्या चिठ्ठीत असं काय लिहिलं आहे आपल्याबद्दल? डॉक्टर पितांबरे राजाच्या कानाकडे बघत किंचित हसत म्हणाले, तुमच्या कानांची लांबी वाढायला लागले म्हणायची. हो, लवकरात लवकर उपाय करायला हवा. काही उपाय असेल ना या वादेवर, नाही का हो डॉक्टर? राजानं केविलवाणा चेहरा करत विचारलं. नाही ना, खरं म्हणजे तुमच्या या समस्येवर माझ्याजवळ उपाय नाही आहे. डॉक्टर पितांबरेंनी सांगून टाकलं. अरे बापरे, म्हणजे माझे कान उपायाविना असे लांब लांब आणि लांबच लांब होत राहणार? घाबरू नका, घाबरू नका. अहो उपाय तुमच्याजवळ आहे, तो उपाय तुम्ही करायला पाहिजे. डॉक्टर पितांबरे म्हणाले, मी कसला उपाय करणार डॉक्टर? मला तर काही सुचेनासं झालं आहे हो. या या आत या, खुर्चीत बसा 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 बसा, एकदम रिलॅक्स व्हा, रिलॅक्स व्हा, रिलॅक्स व्हा. डॉक्टर पितांबरेंनी राजाला आतल्या खोलीत नेलं आणि त्याच्याकडे रोखून बघत विचारलं, आता मला खरं काय ते सांगायचं आहे बरं का. सरळ सरळ प्रश्न विचारतोय म्हणून रागवू नका. लपवाछपवी अजिबात करायची नाही. मला सांगा, तुम्हाला दुसऱ्याचं बोलणं चोरून ऐकायची सवय आहे का नाही? नाही बुवा, राजा साळसूतपणे म्हणाला. हे बघा,
मी मनाचा डॉक्टर आहे. माझ्या हातून तुमची व्याधी बरी व्हायला हवी म्हणून तुम्ही माझ्याकडे आलेले आहात. मला हवं आहे तुमचं सहकार्य. माझ्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं द्या. खरी उत्तरं मिळाली नाहीत तर मी उपाय सुचवू शकणार नाही. सांगा सांगा, दुसऱ्याचं बोलणं चोरून ऐकण्याची तुम्हाला सवय आहे का नाही? पण अशी सवय सगळ्यांनाच असते नाही का हो डॉक्टर? त्या सगळ्यांना मारा गोळी हो. तुमचं काय ते सांगा. डॉक्टर पितांबरे त्याच्या कानाकडे बघत म्हणाले, हो मला आहे डॉक्टर, ती सवय आहे. राजानं कबुली दिली आणि अपराधी मुद्रा करून तो डॉक्टर पितांबरेंच्याकडे बघायला लागला. नाही एवढं काही अपराधी वाटायला नको आहे. अहो शेकडा 101 लोकांना ही घाणेरडी सवय असते. तुम्हाला थोडी जास्त आहे एवढंच. आता मला सांगा, कुठेतरी कुजबूज चालू असताना त्यातला शब्द आपल्या कानावर पडावा असं तुम्हाला मनापासून वाटतं का नाही वाटत? खरं सांगायचा. डॉक्टर पितांबरेंनी दाटावलं. सांगायला लाज वाटते डॉक्टर, पण मला असं वाटतं खरं. हाव नाईस हाव नाईस. मग आता अशा वेळी तुम्ही काय करता? मी मनातल्या मनात परमेश्वराला विनवतो की माझे कान लांब कर, म्हणजे तिथे जी कुजबूज चालली आहे ती माझ्या कानांवर पडेल. दॅट्स इट. आणि तो परमेश्वर तुमचं ऐकतो. काय सांगताय काय? परमेश्वर माझं ऐकतो? तर काय मला सांगा, आजूबाजूला चाललेली कुजबूज तुम्हाला स्पष्टपणे ऐकू येते का येत नाही? डॉक्टरांनी आता अधिकारवाणीनं विचारलं. मला कुजबूज येते ऐकू. परवाचीच गोष्ट सांगतो. मी बसस्टॉपवर उभा होतो. तिथे एक जोडपं आपापसात कुजबुजत होतो डॉक्टर. मधून हसतही होतं. मग माझं कुतूहल झालं ना जागं. मग ते दोघं काय बोलत असतील असं वाटायला लागलं. आणि मग अचानक मला त्यांच्या बोलण्यातले शब्द ऐकायला यायला लागले हो. राजा भाडाभाडा सांगत सुटला. काय 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 म्हणत काय होते ते? काय म्हणत होते? माझी सुद्धा उत्सुकता जागृत झाली बरं का. सांगा काय म्हणत होते? ती म्हणत होती काल रात्री काय मजा आली नाही का. त्यावर तो म्हणाला कालचं काय घेऊन बसली, परवाच्या दिवशी तर धमालच झाली होती. तर ती म्हणाली अरे काल आपण हॉटेलात इतकं खाल्लं पोट तुडुंब भरलं. वेटरनं बिल दिलं होतं पण ते पंख्याच्या वाऱ्यानं ओढून टेबलाखाली गेलं. तू टेबलाखाली वाकलास, ते बिल उचललंस पण ते होतं भलतंच बिल आणि कमी किमतीचं बिल होतं. ते कमी किमतीचं बिल आपण ताबडतोब दिलं, लगबगीनं बाहेर पडलो असं म्हणाली ती. त्यांची लबाडी ऐकून मी फार खुश झालो बरं का डॉक्टर. बस. तर मग तुमच्या कानांच्या वाढणाऱ्या लांबीवर उपाय मला सापडलेला आहे. डॉक्टर पितांबरे आनंदानं म्हणाले. त्यांनी पुन्हा टाळी वाजवली. अहो पण ह्या सगळ्याचा आणि माझ्या कानांचा अर्थार्थी संबंध काय आहे डॉक्टर नाही का? राजा आता गोंधळलेला होता. आहे संबंध आहे आणि तो घनिष्ठ संबंध आहे बरं का. काय आहे, सर्वसाधारणपणे कोणाला दुसऱ्याची कुजबूज नाही ऐकू येत. ऐकू यावी असं प्रत्येकाला वाटतं पण नाही ऐकू येत. पण तुमच्या बाबतीत मात्र काय होतं, तुमच्या बाबतीत तुमची इच्छा पूर्ण होते नाही का. तुम्हाला लोकांची कुजबूज ऐकायला यायला लागते, मग तुम्ही त्यात रस घेता. आता काय आहे, प्रत्येक गोष्टीला साईड इफेक्ट म्हणा, आफ्टर इफेक्ट म्हणा असणारच ना. तुमच्या कानांची लांबी वाढणं हा साईड इफेक्ट आहे. तुम्ही दुसऱ्यांच्या कुजबुजीकडे किंवा हळू बोलण्याकडे मुळीच लक्ष देऊ नका. मनाचा निग्रह करा. तुम्हाला कुजबूज ऐकू येईन अशी होईल आणि मग कानाची लांबीसुद्धा आपसूक कमी व्हायला लागेल. दुसऱ्यांची कुजबूज न ऐकणं हा तुमच्या व्याधीवरचा जालीम उपाय आहे. आता माझी फी द्या 2000 रुपये आणि निघा. काही अवधी करता कानांची मापं घ्यायचा. त्यात वाढ झाली तर मला येऊन भेटा, वाढ झाली नाही तर मला भेटायची गरजच नाही. डॉक्टर पितांबरेंची फी देऊन राजा घरी परतला. वाटेत राणीने त्याला विचारलं, अरे काय म्हणत काय होते डॉक्टर? बरी होईल ना तुझी व्याधी? आणि औषध काय सांगितलंय? ते औषध डॉक्टरांनी सांगितलंय औषध. ते म्हणाले तुझे माझे क्षणोक्षणी कान ओढत असतेस ना, ते पूर्णपणे बंद झाले पाहिजेत. तुझा हात माझ्या कानांकडे अजिबात येता कामा नये. माझं कान ओढण्याचा तुझ्या हाताला आवर घातलास तर माझे कान लांब होणं कदाचित थांबेल. देशील ना ग मला सहकार्य? राजानं राणीला विचारलं. दिलं.
भलताच गंभीर भाव चेहऱ्यावर वागवत राणी म्हणाली आणि तिच्या नकळत तिचा हात राजाच्या कानाच्या दिशेनं गेला. श्रोते हो, ही होती विजय कापडी सरांची कथा साईड इफेक्ट. कथा कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा. ही कथा आपल्या सर्व कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. त्यांनाही कथेचा हा व्हिडिओ लाईक करायला सांगा. अर्थात ते करणार, कारण कथा त्यांना आवडणार. आणि त्या सगळ्यांना माझ्या वतीनं चॅनल सबस्क्राईब करायची विनंती मात्र नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.